आपकी मंडळी कशी आहे माझा बूम दे ना बूम टीव्ही नाही मी म्हणाल की अरे तू माझा अगोदर एक आत आहे ती बरं आहे माझ्याकडे तुम्हाला माहिती आहे का असं कसं अजित अनंतराव पवार म्हणजे आप आणखी दुसरं कोणतं असू शकतं तर ते तात्पर्य असं पण मला काय माझा प्रयत्न असा असतो कोणत्याही प्रसंगामध्ये फार भावनात्मकता होऊ नये काही हे वेळेवाकडे होऊ नये खेळीत मिळीत सगळं चालावं. दादांनी मला आल्यावर विचारलं तुम्ही कशा करता बसलेला आहात आणि मग त्याची मशिबत करता सुरू केली. दादांना मी सांगितलं की दादा दोन गोष्टी माझ्या पहिल्यांदा दोन गोष्टी होत्या आणि तिसरी गोष्ट ही आहे. पहिली गोष्ट की महाराष्ट्राच्या मला 22 इतिहासाचा 1952 पासून आज काय एवढ्या निवडणुका झाल्या सगळ्या निवडणुकांपेक्षा या वेळेला पैशाचा धुमाकूळ झाला आणि तो इतका झाला की स्वातंत्र्यात आलं आणि त्या गुंडस्ताव दिलं भाऊबहिणीची आणि ती सरकारी तिजोरीतून बहिणीला पैसे दिले स्वतःचे पैसे दिलेले नाहीये आणि हा जो प्रघात आहे आणि नंतर विचारलं सगळं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मी मोठं कधी काही कसं बोलले मिळालं ना मला लक्षात ठेवा हे हा जो प्रकार आहे हा प्रकार फार त्याच्यावरनं बोलतात कारण दादा चांगलं समजतं आता बोलतील. 2 नंबरचा हे होता की दादा लोकसभेच्या निवडणुकीत झालेलं मतदान आणि विधानसभेच्या निवडणुकीत झालेलं मतदान याच्यामध्ये जो एकदम बदल झाला हा बदल का झाला याचा शोध तर घेतलाच पाहिजे. पण एक कारण लक्षात पुढे आलं की अमेरिकेच्या एका न्यायालयाने अदानींना अटक करण्याचं वॉरंट काढलं. वॉरंट काढण्याचा दिवस आणि आमच्या निवडणुकांचा हा निकाल आणि दिवस हे काय आहे आणि लगेच पंतप्रधान जाहीर केलं आमचा पाठिंबा यांना तुमच्या आज म्हणजे काय चर्चा नाही काही नाही. आता या प्रश्नांच्या बद्दलची चर्चा पार्लमेंटात सुरू काही झालं तर ते म्हणतात चर्चा करायची नाही. आता ही पुष्कळ दाबी काय का माझी तुम्ही पाठिंबा द्यायत का सांगा जनतेचा प्रश्न तुम्ही कशाला ती पाठिंबा दिला कळलं पाहिजे. पण पार्लमेंटमध्ये मी बोलणार नाही सांगणार नाही काय काय बोलायचं नाही आणि सगळे काही अगदी उत्तम झाले असं सांगायचं. या 2 प्रश्नांच्या मध्ये त्याच्यात आणखी हा तिसरा प्रश्न आला. मी बदलायला गेलो मला दिसायला कमी दिसतात इथे अंधार असेल याच्यात. माझी पत्नी म्हणाली अहो इथे माझं बोट धरलं आणि तुम्हाला इथे करा माझा हात धरला मोकळा होता ती म्हणाली अहो मोकळा करू नका बघायची होईल. मी ते दाबलं आणि दाबल्यानंतर तिकडे आवाज आला झालं का म्हणे झालं. आता प्रश्न असा आला यादी पाहिली एवढी प्रचंड आहे ती या यादीमध्ये माझ्यासारख्या म्हाताऱ्याला ती माझ्यासारखं सांगितली की तुम्ही हात तळ ठेवाल आणि ते बोट दोन्हीचे बोटे जातील जरा म्हणून मी मला हात मूठ केली आणि ते बटन दाबायला लावलं आणि मग माझं असं झालं इथे काहीतरी गडबड होण्याचा धोका आहे. आता मी हा विषय आता हे केलं नाही कारण मी आत्मकक्षाचा मार्ग स्वीकारला असल्यामुळे मी काही तुमच्या विरोधात असं मी आत्मकक्षाचा मार्ग म्हणून मी स्वीकारला किंवा हे बरोबर नाही काहीतरी गडबड आहे काहीतरी गडबड आहे आणि विरोधकांना मी सांगतो तर माझ्यावर जबाबदारी आहे की हे सिद्ध करणं. आता हे सिद्ध करण्यासाठी जुनीमध्ये एक्सपर्ट आहेत सगळे काही आहे पण झालं ही गोष्ट खरी की जो चमत्कार घडला लोकसभा आणि विधानसभा याच्यामध्ये अतिशय म्हणजे मतार एवढे काय आहेत का शक्य आहे पण मी त्यांचा अपमान नाही करणार परंतु यामध्ये निश्चितपणे काही हे झालेलं आहे. तेव्हा हा आणखी एक प्रश्न नंतर लोक मला सांगायला लागले की बाबा हे आता कठीण तुमचं मला आवडलं तुमचं मी अभिनंदन करतो की तुम्ही तुमचं स्वतःचं समर्थन केलं की मी धर्मनिरपेक्षतावादी आहे सेक्युलर आहे असं तुम्ही जाहीरपणे सांगितलं आणि मला मी काय केलं एखादा जी गोष्ट घडली ती सांगितली पाहिजे तुम्हाला ठेवू पण सांगितलं कुणाला किती आवडून ना आवडो
त्या अशा ह्या काळामध्ये असे जे प्रश्न आणखी लोकांचे प्रश्न पुढे आले. तुमच्या त्याच्यातले ह्याच्यातले काय त्याला बचन घेतो कटकटेन घेतो ते आता मी तुम्हाला सांगितलं. प्रश्न असा आहे 1952 सालापासून आजतागायत मी आहे जिवंत आहे. निवडणुका पाहिल्या दादा, दुःख वाटतं मला सांगायला. या वेळेला ज्या पद्धतीचं सरकारी वर्तन दिसलं ते भयानक आहे.